आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यान्ह भोजनावेळी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त करीत निदर्शनं करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी ते काय म्हणाले ते पाहूयात। सर नमस्कार, स्वागत आहे। आजच्या नेमक्या पत्रकार परिषदेचा नेमका उद्देश काय होता? उद्देश एकच होता सर, आम्ही शासकीय कर्मचारी आहोत। आम्ही वर्षानुवर्ष 64 वर्ष आमच्या संघटनेला झाले आणि अनेक वेळ आंदोलन झाले, निदर्शने झाले, संप झाले, परंतु प्रत्येक शासनाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला चर्चेला बोलवलं। म्हणजे माननीय हे मुख्यमंत्री आल्यापासून आमच्या संघटनेला वेळच दिली नाही। म्हणजे CS साहेब नेहमी 3 महिन्याला चर्चा करतात, पण आमच्या असे प्रश्न आहे की ते CMच सोडू शकतात। पहिला प्रश्न आमचा असा आहे की आमची सरळ सेवा भरती बंद आहे आणि आजच्या घडीला क्लास 1 पासून तर क्लास 3 पर्यंत भरती होते महाराष्ट्रामध्ये। वर्ग 4ची भरती त्यांनी पूर्ण बंद करून ठेवली आहे, फक्त मेडिकल वगळून। तर आमची मागणी आहे की सरळ सेवेने वर्ग 4ची भरती जे रिक्त पदे आज 50% रिक्त पदे आहे ते ताबडतोब सरकारने भरावी, ते बी सरळ सेवेने भरावी, ही एक मागणी आहे। दुसरं, आमच्या पदाचं खाजगीकरण करू नये, ही एक मागणी आमची आहे। तिसरी मागणी आमची अनुकंपा विनाट करा किंवा अनुकंपा म्हणजे कर्मचारी वारल्यानंतर तिच्या मुलाला घेत होते, आता शासनाने अनेक अटी शर्ती लावून दिलेले आहे। आता अटी शर्ती लावल्यामुळं त्याला 2-2, 5-5 वर्ष नोकरी मिळत नाही आणि नोकरीच्या याच्यामध्ये तिची वय निघून जाते। वय अगर 45 झाली वारसाची वारसदार तर यादीतून त्याला बाद करण्यात येते। पठाण साहेब, तुम्ही आझाद मैदानात अनेकदा आंदोलन केले, तुम्ही स्वतः कव्हर केलेले आहे। मागच्या वेळेला तुमच्या ऑफिसमध्ये पण मी तुम्हाला येऊन भेटलेलो नवीन इमारतीला खाली काढायला। त्यावेळेला तुम्ही मला म्हणालात की कार्यक्षम असून आमच्या मागण्या लवकर मान्य होतील, मग एवढा उशीर का होतो? फक्त आम्हाला आश्वासन मिळत गेलं, फक्त आश्वासनशिवाय आम्हाला काहीच मिळालं नाही। आता नागपूरला अधिवेशन झालं, तिथे CM साहेबांची भेट झाली। CM साहेबांना सांगितलं की आम्हाला वेगळी मीटिंग द्या किंवा ते आंदोलन होता, संप होता, म्हणजे ते सगळे मिळून होता 2005चा विषय। तर आमचं म्हणणं होतं की आम्हाला वेगळी मीटिंग द्या की आमचे वेगळे विषय, फक्त 2005चा विषय आमचा एकटेचा नाही आहे, ते सगळेच आहे। तर ते म्हणे मी ठीक आहे, मी देतो, आपको देतो। आता मागं अधिवेशन संपलं आणि दुसरं अधिवेशन आलं तरी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही। म्हणजे 2016 सालीच्या आधी केलेली आंदोलनं आणि कोविडच्या नंतर 19 नंतरची केलेली आंदोलनं, सरकारने त्या आंदोलनाकडे जसं लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही, अजिबात आमच्याकडे दुर्लक्ष केलं। हे सरकार आल्यापासून तर आम्हाला चर्चेला माननीय CM साहेबांनी बोलवलं नाही। काळामध्ये देत होते, मागच्या काळात BJPच्या काळामध्ये BJPचे मुख्यमंत्री असताना, आताचे उपमुख्यमंत्री असताना कमीत कमी त्यांनी 5 वर्षामध्ये आम्हाला 4दा मीटिंग दिलेली आहेत आणि अनेक प्रश्न आमचे BJP सरकारने सोडवलेले आहेत। नेमका गोंधळ कुठे आहे? शासनाकडे फंड नाही आहे का, नियोजन होत नाही? फंड सर सगळ्यासाठी फंड आहे, फक्त वर्ग 4साठी नाही का? क्लास 1ची भरती होते, क्लास 2ची होते, क्लास 3ची होते, नर्सेसची होती, वर्ग 4साठी पैसे नाही का सर? पैसा तर खूप आहे। आता तुम्ही पाहतायत की किती मोठा पैसा आहे आपल्याकडे, फक्त छोटा केडर आहे, पूर्ण दुर्लक्ष साहेब माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं। साहेब म्हणतात का गरीबाचा सरकार आहे, पण गरीब कर्मचारी असेल तर ते वर्ग 4 आहे महाराष्ट्रामध्ये। वर्ग 4च्या जे कर्मचारी निवृत्त होतात किंवा ज्यांना PT केस लागते अशांच्या वारसांना नोकऱ्या देण्यासंदर्भात संभ्रम होता, नेमकं त्या संदर्भात काय तुमच्याकडे माहिती? PT केस म्हणजे हे अनुकंपा, म्हणजे कर्मचारी वारल्यानंतर त्याला अनुकंपा वेगळी गोष्ट। ते वाल्मिक समाज जे आहे, वाल्मिक असो मेहतर असो, ते समाजासाठी कसं आहे, त्यांचं वारला तरी मिळतात, रिटायर झालं तरी मिळतात। जर त्यांनी दत्तक म्हणून कोणी नसेल दत्तक म्हणून घेतात, त्याला नोकरी मिळते। परंतु आम्हाला 81 मध्ये AR अंतुले मुख्यमंत्री असताना 14 एप्रिल
81ला बाबासाहेबांची जयंती नजरेसमोर ठेवून ते साहेबांनी ते GR काढला होता की बाबा एक वर्गाच्या रिटायर झाल्यानंतर त्याच्या पाल्याला नोकरी मिळेल म्हणून आणि ते मिळत गेली. पण काही आम्हाला 93पर्यंत 2000पर्यंत लावली. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट बंद आहे. मग ते GR कधी बंद झालं? मागच्या सरकारने बंद केलं. ते आमच्या सेक्रेटरी साहेबांनी महाराष्ट्राभर त्याचं PDO तयार केले, पाठवले, चर्चा केली. आणि जेव्हा शासनाला जाग आल्यानंतर ते GR बंद झालं. ते GR बी आमच्या समोरच आहे आता. हां, तर आमचं तेच म्हणणं आहे की बाबा हे GR पुन्हा चालू झालं पाहिजे. हा बंद केलेला GR चालू झाला पाहिजे, ही महत्त्वाची मागणी. पहिली आत्ता आमची अधिवेशन चालू आहे तर आम्हाला हे नाही सांगायचं की आमच्या वरिष्ठाला अडचणीत आणायचं, आमच्या शासनाला अडचणीत आणायचं. फक्त आमची विनंती आहे की शासनाने आमच्याकडे लक्षही दिलं पाहिजे आणि चर्चेतून आम्हाला चर्चेला माननीय CM साहेबांनी बोलायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला?